महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रथमतः विनम्र अभिवादन। या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाची एक मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। प्रसाद लाड साहेबांनी आणि राहुल शेवाळेजी। तर या ठिकाणी मी पहिलं तुम्हाला सांगतो की भीमशक्ती रिपब्लिकन सेना हा गेले 14 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांसोबत आम्ही होतो, परंतु आम्हाला कशा पद्धतीचा वागणूक आणि कशा पद्धतीची हे मिळाली ते इथं सांगण्यामध्ये काही हे नाही आहे। परंतु आपल्याला एक प्रकारे आता नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे, म्हणून मागचं सगळं सोडून आता आपल्याला एकजुटीने लढायचं आहे। कौन कहता है हम मोदी को बदलेंगे, कौन कहता है हम मोदी को बदलेंगे, हम तो विकास के माध्यम से देश को बदलेंगे, हम तो विकास के माध्यम से देश को बदलेंगे और तीसरी बार मोदी साहब को फिर से लाएंगे। आता या ठिकाणी सचिननी सांगितलं आणि आज मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की 14 जानेवारी हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्ताराचा वर्धापन दिन आहे। 17-18 वर्ष हा लढा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने भिजत ठेवला। आशिष शेलारजी, मी जबाबदारीने बोलतोय, जर त्यावेळी बीजेपी असते आणि नरेंद्र मोदी सारखे जर या देशाला पंतप्रधान असते तर मराठवाडा विद्यापीठाला नामांतर त्याच वेळी भेटलं असतं। परंतु 17 वर्ष आमच्या समाजाच्या घरावरती नांगर फिरवले, डुकराचे नांगर फिरवले, आमच्या आया बहिणींची आबरू घेतली, हजारो घर आमचे उद्ध्वस्त केले, आमच्या कार्यकर्त्यांना नेस्तानपद केलं। ही काँग्रेसची रणनीती आहे। काँग्रेसने कधीच बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम केलेलं नाहीये, ना स्वातंत्र्याच्या पूर्वी ना स्वातंत्र्याच्या नंतर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडलं होतं। याच काँग्रेसने कधीही बाबासाहेबांचा सन्मान केला नाही। साधा 1 रुपयावरच्या 1 रुपयाच्या नाण्यावरती देखील बाबासाहेबांचा फोटो छापण्याचं औदार्य या काँग्रेसवाल्यांनी दाखवलं नाही। आज जे आहे संसद मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तो जनता दलाच्या व्हीपी सिंगांनी लावलेला आहे। आम्हाला मंडल आयोगाच्या संदर्भात जे आरक्षण मिळालं ते व्हीपी सिंगाच्या माध्यमातून मिळालेलं आहे। म्हणजे आज जे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला मिळालंय ते गैर काँग्रेसच्या सरकारमधलं मिळालेलं आहे। मी जाणीवपूर्वक तुम्हाला इथून सांगतो, काँग्रेस फक्त दलितांना संरक्षण आणि दलितांना आरक्षण आणि मुस्लिमांना संरक्षण या मुद्द्याखाली गेली 50 वर्ष या देशाला गुमराह करत आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की आदरणीय मी अजितदादांचं